सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण सत्संग नंबर 36 मध्ये प्रवेश करत आहोत. मागील सत्संगामध्ये आपण प्रपंच व जनरल नॉलेज याविषयी प्रश्नपत्रिकेचं चिंतन केलं. ती तुम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न केला असेल, सोडवली असेल तर ती आपण पुन्हा सोडून घेण्याचा प्रयत्न करू व त्यानंतर आपण अन्य लोकांबरोबर काय चर्चा करावी, कशी चर्चा करावी, त्यांच्याबरोबर कसा संवाद करावा आणि त्या संवादातून आपल्याला काय फायदा होईल याचं चिंतन केलं होतं. आज आपण ह्या प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका झाल्यानंतर उपदेशी म्हणजे परमार्गातील दैवराटीतील लोकांशी कसा संवाद साधावा, त्यांच्याशी कसं बोलावं आणि त्यांच्याकडून आपण काय शिकावं किंवा त्यांना आपण काय सांगावं याविषयी चिंतन करणार आहोत. प्रथम प्रश्नपत्रिकाचं उत्तर आपण समजून घेऊ. तर सत्संगातील ही प्रश्नपत्रिका 3 आहे. तिचा पहिला प्रश्न होता, प्रपंचाचे प्रकार किती व कोणते? तर प्रपंचाचे 2 प्रकार येतात, एक कारण प्रपंच व दुसरा कार्यप्रपंच. नंबर 2, प्रपंचातील नित्य प्रपंच कोणता व अनित्य प्रपंच कोणता? तर कारण प्रपंच हा नित्य व कार्य प्रपंच हा अनित्य असतो. नंबर 3, अव्यक्त प्रपंचास व व्यक्त प्रपंचास काय म्हणतात? तर अव्यक्त प्रपंच म्हणजे कारण प्रपंच व व्यक्त प्रपंच म्हणजे कार्यप्रपंच. नंबर 4, प्रपंच कशापासून तयार होतो त्यांची नावे सांगा. तर प्रपंच पंचभूते 3 गुण यापासून तयार होत असतो. नंबर 5, 5 भूते 3 गुणांची नावे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश व सत, रज, तम हे 3 गुण यापासून प्रपंच तयार होत असतो. नंबर 6, कारण प्रपंचास दुसरे नाव काय आहे? तर कारण प्रपंचास मूळ प्रपंच पण म्हणतात. नंबर 7, प्रपंच हा कोणत्या देवतेच्या स्वरूपी असतो? तर अव्यक्त स्वरूपी ज्यावेळेस व्यक्त होत नाही त्यावेळेस ते कोणत्या देवतेच्या स्वरूपी असतात? ते अष्टभैरवाच्या ठिकाणी म्हणजे अष्टभैरवाच्या आधाराने हा प्रपंच अव्यक्ती स्वरूपी असतो. प्रपंचाच्या ठिकाणी असलेल्या भूतांना कोणकोणत्या देवतेचा व्याप असतो? नंबर 8, तर अष्टभैरव व त्यावरील विश्व देवता, चैतन्य माया व परमेश्वराचा व्याप असतो. नंबर 9, प्रपंचातील भूतांचा स्वरूप धर्म सांगा. तर प्रपंच जड असल्यामुळे भूतांना कोणत्या प्रकारचा स्वरूप धर्म नाही हे आपण लक्षात घ्यायचंय. नंबर 10, प्रपंचातील या भूतांना कशाचे ज्ञान नसते किंवा त्यांचं लक्षण नसते. तर प्रपंचातील या भूतांना स्वओळखीचे ज्ञान नसते, कोणत्याही प्रकारच्या स्वतःच्या स्वरूपाचे ज्ञान नसते, होणे, उरणे, पुरणे असे कोणत्याही प्रकारचे त्यांच्यात लक्षणे पण नसतात, कारण प्रपंच हा जड असतो. नंबर 11, प्रपंच अव्यक्ती स्वरूपी व व्यक्त स्वरूपी कशाच्या आधाराने राहतात? प्रपंच अव्यक्ती स्वरूपी अष्टभैरवाच्या आधाराने, तर व्यक्त झाल्यानंतर मायेच्या आधाराने राहतात. नंबर 12, प्रपंचातील पंचभूते व 3 गुण पदार्थांचे लक्षण सांगा. हे अनादीचे स्वतंत्र पदार्थ आहे. ते अष्टभैरवाच्या आधारे असले तरी तो स्वतंत्र आहे, हे प्रपंचाचं गुण आणि लक्षण आहे. कारण ते अव्यक्त स्वरूपी आणि व्यक्त स्वरूपी दुसऱ्याच्या आधाराने राहत असलं तरी अनादीचा हा चौथा पदार्थ आहे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. नंबर 13, जीवातील व प्रपंचातील सारखेपणा. जीव व प्रपंच हे दोन्ही स्वतंत्र पदार्थ आहे. अनादीचे स्वतंत्र पदार्थ असूनही त्यांना व्यक्ती आणि अव्यक्ती दुसऱ्याच्याच आधाराने राहावं लागते, हे त्यांचं सारखेपण आहे. नंबर 14, देवपूजा करताना काय म्हणावे व ती कशी करावी? आता आपण दररोज देवपूजा करत असतो किंवा घरी पण करत असतो, कधीतरी देवपूजेला जात असतो.
तर देवपूजा करताना कोणत्या प्रकारची घाई न करता ते विशेष असेल किंवा प्रसाद असेल ते कोणत्या परमेश्वराचे शरणांकित आहे हे आपण लीळेसहित समजून घेतलं पाहिजे प्रथम. नंतर हात स्वच्छ करून सोळे करून 2 दंड घालून ती लीळा आठवत आठवत अप्राप्तीचे दुःख करत ती देवपूजा केल्या गेली पाहिजे. नंबर 15, स्थानवंदनावेळीचा आचार सांगा. आपण स्थानवंदन करण्यासाठी जात असतो आणि ते स्थानवंदन करताना जर आपल्याला ती लीळा माहीत नसेल, ती लीळा आठवत आठवत जर ते स्थानवंदन केलं नाही तर ते वंदन हे परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही. तर त्यासाठी आपण कोणत्याही स्थानावरती स्थानवंदन करण्याला जर जायचं असेल तर त्या स्थानाची लीळा आपण समजून घेतली पाहिजे आणि तिला आठवत आठवत जाऊन हात सोळे करून दंडोत घालून ती लीळा आठवण दुःख करून स्थानवंदन केलं पाहिजे. तिथं 2 मिनिटं 5 मिनिटं स्मरण केलं पाहिजे ती लीळा आठवत आठवत. तर योग्य असं स्थानवंदनाचा आचार होऊ शकतो आणि त्यातून परमेश्वर प्रसन्न होऊन आपला अभिमान घेऊ शकतात. आपण नुसतं घाई करतो, डोकं टेकवतो, पुढे चालतो, डोकं टेकवतो, तर कुठली लीळा माहीत नसते, काहीच नसते. आणि स्थान करून आल्यानंतर आपण कोणी विचारलं स्थान कोणते कोणते केले ते सांगता पण येत नाही. तर 50 स्थानं करण्यापेक्षा 10 स्थानं करा, पण व्यवस्थित करा. ती लीळा आपल्याला समजून घ्या, आठवून घ्या. ती लीळेतून आपल्याला परमेश्वरांनी काय समजवलंय किंवा काय शिकवलंय हे पण आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तरच ते स्थान करण्याला महत्त्व राहतं. नंबर 16, परमेश्वराच्या सन्निधानातील जास्तीत जास्त भक्तांची नावे. आता लीळाचरित्र आपण वाचत असतो किंवा अनेक लीळेंमधून भक्तांची नावं आलेली असतात. आचार्य नागदेव, पूजनीय बाईसा, पूजनीय माईंभट, पूजनीय महादाईसा, पूजनीय उमाईसा, डखरे, दादोस, छरदोबा, शांताबाईसा, औसा, खिईगुई असे अनेक भक्त आपल्या लीळाचरित्रामध्ये पाहायला भेटतात आणि त्या अनुषंगाने आपण त्यांचं पूर्ण धर्माची वाटचाल सुद्धा समजून घेतली पाहिजे. यातले काही होकारात्मक जे भक्त आहे त्यांच्याकडून तर आपल्याला खूप शिकता येईल, पण जे नकारात्मक भक्त आहे म्हणजे छरदोबा झालं, सारंग पंडित झालं किंवा दादोस झाले, हे नकारात्मक पात्र आहे, पण त्यातून सुद्धा आपल्याला शिकता येईल का ते कशामुळं कोणत्या चुकीमुळं परमेश्वरापासून किंवा परमेश्वराच्या धर्मापासून दूर गेले किंवा परमेश्वर प्राप्त झाला नाही त्यांना. तर तीच आपण आपल्या जीवनामध्ये ती अडचण किंवा ती गोष्ट सावधपणे जर पाळली तर नक्कीच आपल्याला परमेश्वर प्राप्त व्हायला मदत होईल. नंबर 17, मानव संप्रदायाचे प्रथम आचार्य कोण, त्यांची परमेश्वराबरोबर प्रथम भेट कुठे झाली. तर प्रथम आचार्य आहे श्री नागदेव आचार्य आणि त्यांची नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर येथे 14 चौकाचा वाडा येथे पहिली भेट झाली. नंबर 18, पूजनीय माईम भटांची परमेश्वराबरोबरची पहिली भेट कुठे झाली आणि प्रथम देवाने त्यांना काय सांगितले. तर डोमेग्राम हे जे स्थान आहे नगर जिल्ह्यामध्ये, डोमेग्राम येथील राजमठामध्ये पूजनीय माईम भटांची देवाबरोबर पहिली भेट झाली आणि त्यावेळेसच सरनसी चक्रप्रभूंनी माईम भटांना पूर्वी प्रकरण व नामे सांगून त्यांना बोध दिला. नंबर 19, श्री चक्रधर स्वामींचे महाराष्ट्रात किती चरणांकित स्थानांची नोंद आहे किंवा कोणत्या एका महास्थानाचे नाव सांगा. तर आपण दररोजच 1650 स्थानांचा जय जयकार करत असतो, परंतु आज कितीतरी स्थानं आपल्या ताब्यात नाही किंवा गरदळलेले दिसतात. आणि नोंदीच्या बाबतीत जर म्हटलं तर आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यातल्या स्थानांची नोंद करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शासन दप्तरी जर नसेल तर ती करून घेण्यासाठी गव्हर्नमेंटच्या ठिकाणी तलाठी असेल, तहसीलदार असेल, इथं मदत केली पाहिजे. आणि स्थानाची नोंद असेल तर अतिउत्तम. तर 16.5चे स्थान आपण म्हणतो, परंतु 700 ते 800चं स्थान आपल्या आज नमस्काराला उपलब्ध आहे. आणि महास्थानं भरपूर आहे, परंतु नाशिक जिल्ह्यातलं सिन्नर झालं, नगर जिल्ह्यातलं डोमेग्राम झालं, हे आपल्याला स्थानं
सांगता येतील, कारण तिथल्या लीळा, तिथली आचार्यांची प्रथम भेट, माईंभटांची भेट ही आपल्या सतत स्मरणात राहते. नंबर 20, श्री चक्रधर स्वामींचे आपल्या जिल्ह्यामधले स्थाने आणि प्रमुख आश्रमांची, संचालकांची नावे. तर नाशिक जिल्ह्यामध्ये भरपूर शरणांची स्थानं आहेत. त्र्यंबक येथे ब्रह्मगिरी, अंजनेरी, गंगापूर, पंचवटी, आडगाव, निफाड, सुक्याना, शिवरे, नांदूर, मधमेश्वर, सिन्नर, खोपोडी असे नाशिक जिल्ह्यामध्ये स्थानं आहेत. आपापल्या जिल्ह्यामधले स्थानांची यादी करा आणि त्यांच्या लीळा आपण नक्की आठवण करा. आणि आश्रम पण भरपूर आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यात आश्रम झालेले. त्या आश्रमांची नोंद किंवा माहिती आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण सतत आपण धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतो. तर साधू संतांची आणि आपली एक संवाद असावा या अनुषंगाने मी हा प्रश्न केला होता. नंबर 21, संसारासंदर्भात देवाने काय काय सांगितले आहे. संसार हा दीर्घ स्वप्न आहे, परत संसार हा अस्थिर आहे, दुःखमय व पापमूळ आहे असं स्पष्ट परमेश्वराने सांगितलेलं आहे. नंबर 22, परमेश्वराला मिळवण्यासाठी किती व कोणते प्रकार सांगितलेले आहे. परमेश्वर प्राप्तीचे 2 प्रकार परमेश्वराने सांगितले, ज्ञान व प्रेम. ज्ञानाने किंवा प्रेमानेच परमेश्वर प्राप्त होत असतो. नंबर 23, कशाच्या व्यतिरिक्त परमेश्वर मिळणारच नाही असे परमेश्वराने सांगितले आहे. तर अनुसरणा व्यतिरिक्त परमेश्वर मिळणार नाही, अनुसरल्याचा देव असं परमेश्वराने स्पष्ट सांगितले. आणि त्यासाठी आपला प्रयत्न, आपलं ज्ञान घेण्याची जी भूक आहे ती असली पाहिजे. नंबर 24, आपण पंचकृष्णांचे अवतार स्वीकाराचे ठिकाण सांगा असं सांगितलं होतं. तर प्रथम श्रीकृष्ण महाराजांचा अवतार हा द्वारकेला झाला. श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार हा बद्रिकाश्रम, श्री गोविंद प्रभू महाराजांचा अवतार हा काटसूळ रुद्रपूर येथे झाला. श्री सर्वज्ञ श्री चक्रपाणी प्रभूंचा अवतार हा फलटणला झाला व आपले स्वामी श्री चक्रधर यांचा अवतार भरवस म्हणजे गुजरातमध्ये झालेला आहे. नंबर 25, डोमेग्राम हे स्थान कोणत्या जिल्ह्यात व कशासाठी प्रसिद्ध आहे. तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये डोमेग्राम हे स्थान येतं आणि त्याच डोमेग्राम येथे पूजनीय माईंभटांची प्रथम भेट परमेश्वराबरोबर झाली. आणि पश्चिम काशी म्हणून सुद्धा आपल्या धर्मामध्ये त्याला अत्यंत महत्त्व आहे. आपल्या लीळा चरित्रामध्ये ज्या लीळा घडल्या असतील किंवा तत्वज्ञान आपण अभ्यासलं असेल त्यातलं 40% तत्वज्ञान परमेश्वरांनी या डोमेग्राम येथेच आपल्या भक्तांकरवी आपल्यापर्यंत दिलेलं आहे. आणि तिथं महास्थान म्हणून सुद्धा ते प्रसिद्ध आहे. आणि अनेक लीळा व तत्वज्ञान परमेश्वरांनी त्या ठिकाणी सांगितल्यामुळं आपल्या धर्मामध्ये डोमेग्रामाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे. नंबर 26, दत्तात्रय प्रभूंचं भोजन व निद्रा व भिक्षा स्थान सांगा असं सांगितलं होतं. तर भोजन स्थान हे पंचाळेश्वर आहे, निद्रास्थान हे माऊर आहे आणि भिक्षास्थान हे कोल्हापूर आहे स्वामी श्री दत्तात्रय प्रभूंचं. आवर, पर व उभय या शब्दांचा अर्थ, परमेश्वरा व्यतिरिक्त सर्व देवता वर्ग म्हणजे आवर म्हणजे अलीकडं, जे चैतन्य देवतेच्या अलीकडं कर्मभूमी देवतेपर्यंत याला आवर म्हणतात. सर्व देवतांव्यतिरिक्त परमेश्वर म्हणजे पर म्हणजे पलीकडचं, चैतन्य पर म्हणजे पलीकड असलेलं जे आहे तो परमेश्वर, त्याला पर म्हणतात. व देवता व परमेश्वराचे दोन्ही मध्येच म्हणजे उभय म्हणजे आतील. त्याच्यासाठी परमेश्वराने सुंदर अशा दृष्टांतातून आतील, बाहेरील व उंबऱ्याच्या दृष्टांतातून आपल्याला परमेश्वराच्या ह्या अवतार कार्याचं किंवा परमेश्वराच्या अवताराच्या प्रकाराचं वर्णन आपल्याला दिलेलं आहे. परंतु आपल्याला हे शब्दांचा अर्थ माहीत असायला पाहिजे, म्हणून हा विषय आपण घेतला होता. नंबर 28, तुम्हाला येत असलेल्या दृष्टांतांची नावे सांगा. तर दृष्टांत भरपूर आहे, परंतु आपण ज्यावेळेस चर्चा करतो, लोकांना संवाद करतो किंवा तत्वज्ञान ऐकतो त्यावेळेस अनेक दृष्टांत आपल्या कानावरती येत असतात. तर सर्वात सुंदर असे दृष्टांत परमेश्वराने सांगितले 114 दृष्टांत आहे. त्यातील कितीतरी दृष्टांत आपल्याला माहिती असायला पाहिजे, त्यातला आवड आपल्याला निर्माण होईल. तर हत्तीचा दृष्टांत आहे, राटघडियाचा दृष्टांत आहे, बांधल्या गाईचा दृष्टांत आहे, वज्रकिटकियाचा दृष्टांत आहे, कुकडीयाचा, मासळीचा, कासवीचा दृष्टांत,
असे अनेक दृष्टांत आहेत. तर त्यातून आपण अनेक तत्वज्ञान समजून घेत असतो आणि दृष्टांतातून आपल्याला परमेश्वराची ब्रह्मविद्याशास्त्राची ओळख होत असते. त्यातले सुंदर असे दृष्टांत, कारण त्यातले अर्थच अति गहन असल्यामुळं आपल्याला ते माहिती जर झाले किंवा त्यातलं नॉलेज जर आपल्याला कळलं तर नक्कीच त्याची आवड आपल्याला निर्माण होत असते. नंबर 29, देवता ह्या परमेश्वराच्या शक्ती आहेत हे देवाने कोणत्या दृष्टांतातून स्पष्ट केले? तर हत्तीच्या दृष्टांतातून परमेश्वरांनी हे समजून सांगितले आहे आणि तो दृष्टांत आपल्याला सर्वांना माहीत आहे. तर तो हत्तीचा दृष्टांत आपण कधीही अन्य लोकांना सांगून देवता आणि परमेश्वरातला फरक समजावू शकतो आणि त्यातलं जे मर्म आहे ते इतरांना आपण सांगू शकतो. नंबर 30, परमेश्वराने तुम्हाला आवडलेले सूत्र. आता सूत्र 1237 आहे. सर्व सूत्र अति सुंदर आहे, परंतु काही सूत्र आपल्याला खूप आवडतात की त्यातला अर्थ किंवा त्यातला आपल्याला मर्म समजल्यानंतर आपण त्याविषयी आवड निर्माण करत असतो किंवा अनेक लोकांशी संवाद साधताना ते सूत्र आपल्या तोंडात पुन्हा पुन्हा येत असतं. तर अनेक सूत्र आहे, त्या सूत्रांपैकी आपल्याला आवडलेले सूत्र काढा आणि ते इतरांसाठी आपल्याला संवादासाठी खूप उपयोगी पडते. नंबर 31, लीळाचरित्रातील नकारात्मक पात्रांची नावे व ती का सांगितली? तर नकारात्मक पात्र म्हणजे जे परमेश्वराच्या सन्निधानात आहे, परमेश्वराकडून तत्वज्ञान समजून घेतलंय, त्यांना बोध झाला आहे किंवा काही बोधाच्या पायरीवर होते किंवा परमेश्वरावरती त्यांची निष्ठा होती, परंतु ते अनुसरले, काही अनुसरले नाही, म्हणून नकारात्मक. तर त्याला नकारात्मक म्हणतात. जसे छरदोबा हे परमेश्वरांना बोध झाला, त्यांनी आस्तिपरीचं आचार करून शिखर गाठलं, परंतु एका स्थानाची सवय न व्हावी वचन परमेश्वराचं त्यांनी डावललं आणि तेच छरदोबा इतकी मळाले की त्यांना परमेश्वराचं नाम सुद्धा आठवत नव्हतं. किंवा दादोस, परमेश्वर सतत त्यांना सांगायचे की इथं एक ब्रह्मविद्या शास्त्र आहे ती विचारा, पण त्यांनी कधी ते विचारलं नाही आणि ते कधी घेतलं नाही. सारंग पंडित हे असे भक्त होते की परमेश्वराला परमेश्वर म्हणून ओळखत होते, परंतु ते कधीच अनुसरले नाही किंवा परमेश्वरांनी सांगितलं म्हणितलं केलं नाही. मार्कंड हे बाईसांचे भाचे असे भक्त होते, परमेश्वराचं सन्निधान भेटलं, परंतु त्यांचे संस्कार चुकीचे असल्यामुळं खोटं बोलणं, परमेश्वराने सांगितलेला आचार न पाळणं, त्यामुळं ते परमेश्वर सन्निधान भेटून सुद्धा न भेटल्यासारखे झाले. म्हणून हे नकारात्मक जे पात्र आहे त्याचं चिंतन आपण करून त्यांच्याकडून ज्या चुका झाल्या त्या आपल्याकडून होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तर ही नकारात्मक पात्र सुद्धा आपल्या लीळा चरित्रामध्ये भरपूर आलेले आहे. नंबर 32, तुम्हाला आवडणारी लीळा आणि का आवडते? आता लीळा भरपूर आहे, परंतु काही लीळा अशा असतात की आपल्या वैयक्तिक जीवनात किंवा सामाजिक जीवनाशी त्या निगडीत असल्यामुळे आपल्याला त्या आवडतात आणि त्या लीळा आपल्याला सतत आपल्या जीवनामध्ये संकटाच्या वेळेस, अडचणीच्या वेळेस वाट दाखवत असतात किंवा आपल्या धार्मिकता करण्यासाठी आपल्याला ते प्रेरणा देत असतात. अशा कितीतरी लीळा आहे त्या आपल्या संग्रही असला पाहिजे आणि सतत आपण त्याचं चिंतन करून किंवा स्मरणीय ज्या लीळा आहे त्या चिंतन करून इतरांना सांगण्यासाठी आपण त्या संग्रही ठेवल्या पाहिजे. नंबर 33, अन्य लोक कोणाकोणाला म्हटले? आता आपल्या डोक्यात एकच राहतं, अन्य म्हणजे बिगर उपदेशी, परंतु देवी देवतांची भक्ती करणारा म्हणजे तो बिगर उपदेशी, जीवाची भक्ती करणारा म्हणजे तो बिगर उपदेशी, किंवा मिश्र भक्ती जरी तो करत असेल म्हणजे उपदेशी आहे, परंतु तो इतर देवतेची भक्ती पण करतो आणि परमेश्वराची भक्ती पण करतो, ते पण अन्यच म्हटले गेलेले आहे. आणि काही असे पण असतात उपदेश घेऊनही ज्ञान न मिळवता, अभ्यास न करता दृष्टपर भक्ती करणारे आहे. तर ज्यांना धर्माचं तत्वज्ञान समजलंच नाही किंवा आपण का उपदेश घेतला किंवा परमेश्वराची ओळख आपल्याला परमेश्वराने का दिली हे न समजता परमेश्वराकडूनच दृष्टपर अपेक्षा करणं, ते बी अन्य लोकांसारखंच आहे, कारण ती एक प्रकारे देवता भक्तीच होते. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. नंबर 34, उपदेश घेणं म्हणजे काय, घेतल्याचे फायदे व तोटे. तर उपदेश घेणं म्हणजे नुसतं परमेश्वराचं नाम घेणं आणि स्वार्थपर दृष्टपर भक्ती करणं असं नव्हे. तर आपण पुढे सरकलं पाहिजे. परमेश्वराने सांगितलेले जे अनादीचे 4 पदार्थ आहेत की ज्याच्यावरतीच आपले हे सत्संग चालू आहे, ते पदार्थ समजून घेतलं पाहिजे, ओळखलं पाहिजे. तर जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर यांचे यथार्थ ज्ञान घेणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे.
आणि ते आपल्याला ज्ञान होणं किंवा आपण समजून घेणं त्यालाच उपदेश घेणं म्हणतायत. आणि त्यातूनच चौकडीचे नरक आपले चुकतात. परमेश्वर प्राप्तीची सुरुवात तिथून होत असते. म्हणून नुसतं उपदेश घेणं म्हणजे नाम घेणं आणि दृष्टपर भक्ती करणं नव्हे, तर आपण अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाच्या अनुषंगाने आपलं तत्व, आचार, विचार प्रणाली काय आहे ही समजून घेतली पाहिजे. त्याला उपदेश घेणं म्हणतात. नंबर 35, विकार म्हणजे काय आणि विकल्प म्हणजे काय. तर विकार म्हणजे बदलणे. आपण इंद्रियांचा जो धर्म असल्यामुळे इंद्रिय आपले बदलत असतात. आज आपल्याला जेवणासाठी आपण बसलो तर आपण अधिक चांगलं अपेक्षा करत असतो, किंवा कपड्याच्या बाबतीत असेल किंवा कोणाच्या विचाराच्या बाबतीत असेल. आणि शेवटचा विकार तर आहेच की जो आपल्याला इंद्रियाच्या माध्यमातून आपलं बदलण्यासाठी उद्युक्त करत असतो. विकल्प म्हणजे मनी कल्पना करणे. मनाचा धर्म हा आहे तो विकल्प असल्यामुळे मनात वेगवेगळ्या कल्पना येणे, परमेश्वराच्या समर्थवादावरती संशय येणे याला विकल्प म्हणतात. आणि विकल्पाचे अनेक पर्याय आहे. लहान मोठं, चीतूस, पवित्र अपवित्र असं समजणं हा सुद्धा विकल्पच आहे. आणि परत देवता विकल्प सर्वात मोठा आहे की ज्याच्यापासून तो देवता विकल्पाने आपण धर्मापासून जाऊ शकतो. नंबर 28, परमेश्वराच्या नामापासून काय काय होते. त्यामुळे परमेश्वराचं नाम जे आहे त्या नामापासूनच सर्व काही होतं. नामे वेद, नामे बोध, नामे साह्य आणि नामे प्राप्ती. नामस्मरण करणं हा आपला अत्यंत महत्वाचा आचार आहे. आणि त्या नामस्मरणातूनच आपल्याला परमेश्वराच्या या तत्वज्ञानाचा किंवा परमेश्वराचा वेद म्हणजे आवड निर्माण होते, बोध होतो म्हणजे जाणीव होते, कोणत्या आपल्या अडीअडचणीच्या वेळेस साह्य होतं. आणि ह्या नामानेच आपल्याला परमेश्वराची प्राप्ती सुद्धा होत असते. म्हणून नामस्मरण करणं आपला मुख्य आचार आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. नंबर 37, श्री चक्रपाणी प्रभूंच्या स्थानांची नावे. आता महाराष्ट्रामध्ये माहूरला श्री चक्रपाणी प्रभूंचं स्थान आहे, फलटण येथे आहे आणि द्वारावतीला आहे, ती महाराष्ट्राच्या बाहेर आहे, असे स्थान आहे. नंबर 38, मानव संप्रदायाच्या काशीचे नाव सांगा. तिथे कोणत्या अवताराचे स्थान आहे. तर आपली मानव संप्रदायाची काशी रुद्रपूर येथे आपण माहीत आहे आपल्याला. रुद्रपूर येथे श्री गोविंद प्रभू महाराजांचे स्थान आहे. स्वामी श्री चक्रधरांचं पण स्थान आहे. परंतु रुद्रपूरला गोविंद प्रभू बाबांचं 125 वर्ष वास्तव असल्यामुळे त्या सर्व लीळा आणि त्यांचे स्थान आपल्याला वंदन करता येतात. नंबर 39, श्रीमद भगवद्गीता कुणी कोणास सांगितली व केव्हा सांगितली. श्रीकृष्ण महाराजांनी भगवद्गीता ही भक्त अर्जुनास निमित्त करून अखिल मानवाला सांगितलेली आहे. आणि 5,500 वर्षापूर्वी महाभारत ज्यावेळेस लढाई झाली, खूप मोठं युद्ध झालं, त्यावेळेस परमेश्वराने ही श्रीमद भगवद्गीता अर्जुनाला सांगितलेली आहे. नंबर 40, वस्त्र हरणावेळी कोणत्या अवताराने कधी कोणत्या भक्तास सहाय्य केले. तर द्वापार युगातली ही लीळा आहे. श्रीकृष्ण महाराजांनी द्रौपदीस सहाय्य केलं होतं. आणि अनन्य भक्ती म्हणजे एकनिष्ठ भक्तीचं हे उत्तम उदाहरण आपण इतरांना सांगू शकतो की द्रौपदीच्या वस्त्र हरणाच्या वेळेस तिचे 5 नवरे होते, द्रोणाचार्य होते, भीष्माचार्य होते. सर्वांकडे तिने याचना केली, पण कुणीही सर्व बंधनात असल्यामुळे कुणीही तिला सहाय्य करू शकलं नाही. परंतु ज्यावेळेस तिने परमेश्वराला प्रार्थना केली की हे परमेश्वरा स्वामी श्रीकृष्ण महाराज, आता मी तुझी आणि तू माझी, तू माझा आहे, आता माझी इज्जत ही तुझी इज्जत आहे, त्यामुळे काय करायचं ते कर. आणि अनन्य भावे एकनिष्ठपणे परमेश्वराला जेव्हा ती शरण गेली तेव्हाच परमेश्वराने वस्त्र पुरून सहाय्य केलं. तर अशीच आपली भक्ती सुद्धा एकनिष्ठ असली पाहिजे, त्यावेळेस परमेश्वर आपल्याला नक्की सहाय्य करतील. नंबर 41, कलियुगाचा अर्थ, धर्म व अधर्म सांगा. कनिष्ठ धर्म आचरला तर प्राप्ती आणि अधर्माची प्राप्ती काय. तर तीर्थक्षेत्र रोतदान हा कलियुगाचा धर्म आहे आणि हिंसा अधर्म आहे. तर हिंसा हा सर्वच युगामध्ये अधर्म असतो, परंतु मुख्य अधर्म हा कलियुगाचा आहे. तर अधर्माचं पाप आणि पापाचं नरक परमेश्वराने असं स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि कनिष्ठ जर धर्म पाळला आपण तर आधुनिक प्राप्ती म्हणजे सर्वात खालची देवता जी आहे कर्मभूमीची, त्या कर्मभूमीच्या देवतेची प्राप्तीचं फळ आपल्याला भेटत असतं कलियुगामध्ये. नंबर 42, चौकडीचे नरक म्हणजे काय आणि ते कोणास प्राप्त होते. 4 युगाची कालमर्यादा एकत्र करून तितके वर्ष होतील त्याला चौकडीचे नरक म्हणतात. म्हणजे
त्रेतयुग, कृतयुग, द्वापारयुग आणि कलियुग हे 60 लाख वर्षाचं कालमर्यादा आहे आणि त्याला चौकडीचा नरक म्हणतात. आणि कलियुगी जन्म जो येतो त्याने ह्या चौकडीचं नरक जीवाला प्राप्त होत असते. किंवा भूभूमीतला जो जीव आहे तो कर्मभूमीत जर आला प्रवासाच्या दरम्यान तरी त्याला ते आक्षेपतं. म्हणजे थोडक्यात अमेरिकेतला मनुष्य फिरण्यासाठी जरी भारतात आला तरी तो कर्मभूमीत आल्यानंतर त्याला या चौकडीचं नरक आक्षेपत असतं. नंबर 43, ज्ञानाचे प्रकार किती व कोणते? परमेश्वरांनी शाब्द ज्ञान, अप्रोक्ष ज्ञान, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान असे 4 प्रकार सांगितले आहेत. त्या स्टेपनुसारच आपल्याला परमेश्वराची प्राप्तीचा प्रवास होत असतो. नंबर 44, मुक्ती संदर्भात म्हणजे मुंचन संदर्भ सूत्रपाठात परमेश्वरांनी कोणकोणती सूत्रे सांगितलेली आहे. तर ते आपण जर बघितलं तर लक्षात येईल. ज्ञान मोचक सांगितलं म्हणजे ज्ञानाने प्राप्ती होते. लिंग पाते मोक्ष म्हणजे आपले देवतेचे जे मळ असतात त्याचं जर पातलेपण म्हणजे त्याचं नष्टत्व जर झालं तर मोक्ष प्राप्त म्हणजे परमेश्वराची प्राप्ती होत असते. आपला स्वभाव प्रगट येतं जीव म्हणजे परमेश्वरांनी सांगितलेले आहे. आत्मज्ञाने मोक्ष असे वेगवेगळे प्रकार परमेश्वराने आपल्याला या मुक्तीच्या संदर्भात किंवा मोक्षाच्या संदर्भात सांगितलेले आहे. आपण ते सूत्रपाठात जाऊन शोधले पाहिजे आणि कोणत्या भक्ताला कोणत्या लीळेच्या माध्यमातून ही सूत्र सांगितली आपण समजून घेतलं तर आपल्याला धार्मिकता करण्यासाठी खूप सोपं होऊन जाईल. नंबर 45, तुम्हाला आवडणारा दृष्टांत व का आवडतो? असे आता दृष्टांत भरपूर आहे. मागे पण हा प्रश्न येऊन गेला. तर त्या दृष्टांतातलं जर मर्म आपल्याला समजलं तर नक्कीच आपल्याला त्यातला आवड निर्माण होत असते. तर वज्रकिटकीचा दृष्टांत अत्यंत महत्त्वाचा आहे. परमेश्वरांनी वज्रकिटकीच्या दृष्टांताच्या माध्यमातून अनादि अविद्येचं जे लागले पण आहे जीवाला ते आणि अन्य लोकांची भक्ती आणि आपली दैवराटीची भक्ती यातून स्पष्ट केलेली आहे. आणि त्यातूनच मनुष्य कसा कर्मात गुरफटला जातो आणि मुक्तीला जायच्या ऐवजी कसा दुःखाला पोचतो म्हणून तो सुंदर असा दृष्टांत आपण समजून घ्या. नंबर 46, आचार प्रकरणातील पहिलं वचन. कारण सर्व काही आचाराशी निगडीत आहे. ज्ञान म्हणजेच आचार आहे. ज्ञान म्हणजे सांगता येणं, ऐकता येणं किंवा कोणाला तरी काही सांगणं असं नाहीये. तर करता येणं म्हणजे आचार. सर्वात प्रथम परमेश्वरांनी सुरुवातच तिथून केली. स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंध त्याज्य, संबंधियांचा संबंध तो विशेषतः त्याज्य. हा पहिला सूत्र परमेश्वराने आचारात सांगितलं. ते आपण समजून घेतलं पाहिजे. आता आपल्याला समाजात राहायचं तर जे आपले देश असेल, आपले नातेवाईक असतील, सर्वांमध्ये संसारामध्ये आपल्याला राहावं लागतं. परंतु तिथं बी राहणं म्हणजे लागले पण करणं गरजेचं आहे का हे समजून आपण घेतलं पाहिजे. स्वदेश म्हणजे काय, स्वग्राम म्हणजे काय, संबंधीय म्हणजे काय आणि त्यांचा विशेष त्याग करायला परमेश्वराने सांगितले आणि तो त्याग खरंच होऊ शकतो का? जर झाला तर परमेश्वर नक्कीच प्राप्त होतं. सुरुवातच तिथून केली याचा अर्थ परमेश्वराने ते अत्यंत महत्त्वाचं सूत्र आपल्याला परमेश्वराने सांगितलं. ते समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. नंबर 47, संहार व संसरण प्रकरणातील शेवटचे वचन. तर शेवटचे वचन एकच असल्यामुळे हा प्रश्न विचारला आहे. तर माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळगे हे वचन आहे. तर आपण सूत्रपाठ वाचत असाल ते आपल्या लक्षात आले असेल तर त्यातलं मर्म आपल्याला समजून घ्या. नंबर 48, विचार मालिकेचे पहिलं वचन. ज्ञानमोचक. ज्ञानानेच प्राप्ती होत असते, ज्ञानानेच मुक्ती होत असते. हे जर सत्य आहे तर ज्ञान मिळवण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून आपण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ज्ञान मिळवलं पाहिजे. आणि ज्ञान ते कोणतं? जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याच्या आधी पदार्थाचं जसं आहे तसं ज्ञान. हेच ज्ञान परमेश्वराने सांगितलेलं आहे आणि त्याशिवाय आपली मुंचन होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानमोचक हे वचन अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या धर्मातील नंबर 49, आपल्या धर्मातील 7 ग्रंथ त्याचे लेखक सांगा. तर या अगोदर हा प्रश्न येऊन गेला आपल्या पहिल्याच प्रश्नपत्रिकेमध्ये. साहित्याच्या अंगाने आपण जेव्हा विचार केला तर प्रथम मूर्ती प्रकाश म्हणजे पूजनीय श्री केशवराज व्यास यांनी ते लिहिलेलं आहे. रुक्मिणी स्वयंवर श्री नरेंद्र व्यास यांनी लिहिलेलं आहे. श्री उद्धव गीता भास्कर भट्टपुरीकरांनी लिहिलेलं आहे. वच्चारण श्री दामोदर व्यास यांनी लिहिलेलं आहे. सह्याद्री वर्णन श्री रवळो व्यास यांनी ते लिहिलेलं आहे. रुद्रपूर वर्णन श्री बहाळे नारो व्यास यांनी लिहिलेलं आहे. शिशुपाळ वध श्री
श्री कवी व्यास यांनी ते लिखाण केलेलं आहे. ते साती ग्रंथ आपल्या धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर इतर साहित्यामध्ये सुद्धा या साती ग्रंथांचं अनन्यसाधारण असं महत्त्व आपल्याला लक्षात येईल. नंबर 50, मानव संप्रदायात अनुसरल्यानंतरचा नित्यविधी परमेश्वराने स्पष्ट केलेला आहे. तो आहे आटन विजन भिक्षा भोजन. तर आटन विजन करत करत भिक्षा आणि भोजन केलं तर हा नित्यविधी आपल्याला अत्यंत महत्त्वाचा सांगितला आहे आणि त्यातून परमेश्वर प्राप्ती नक्कीच प्राप्त होणार आहे आपल्याला. नंबर 51, देवतेची एकूण संख्या कोणत्या प्रकरणातून स्पष्ट होते. तर जो विद्यामार्ग जो आपलं प्रकरण आहे त्यातून देवतेची संख्या काढता येते किंवा आपल्याला कळते किंवा समजते. नंबर 52, स्मृतिस्थळ हे कोणाचे चरित्र आहे. स्मृतिस्थळाचे पुनर्लेखन कोणी केले. तर हे प्रथम आचार्य आपले श्री नागदेव यांचे चरित्र आहे व श्री परशुराम व्यास यांनी त्यांचे लेखन केलेले आहे. नंबर 53, पूजनीय बाईसांची स्वामी बरोबरची पहिली भेट कुठे व त्यांची देवानी काय हरण केले. तर पैठण येथे श्री तीर्थक्षेत्र पैठण येथे पहिली बाईसांची भेट झाली व त्यांचे त्रिदोष हरण केले आणि तिथूनच मग बाईसा परमेश्वराबरोबर राहू लागले. त्यांना प्रेमाचं दान परमेश्वराने केलं. नंबर 54, महानुभव संप्रदाय प्रथम द्वितीय तिसरे आचार्यांचे नाव. कारण 3च आचार्य झाले, त्यानंतर मग ते रामनाय पद्धत आणि वेगळ्या पद्धती आपल्या धर्मामध्ये आल्या. तर प्रथम आचार्य जे आहे पूजनीय नागदेव आचार्य, द्वितीय पूजनीय आचार्य भाईदेव व्यास व तिसरे आचार्य भास्कर भट्ट बोरीकर, लेखक उद्धव गीता व शिशुपाळवद यांनी ते लिहिलं. तर असे 3 आचार्य आपले होऊन गेले. तर अशा प्रकारे आपण ही प्रश्नपत्रिका सोडून घेतलेली आहे आणि ती आपण नंतर सतत संग्रहित ठेवली पाहिजे आणि त्याचं चिंतन आपण सतत केलं पाहिजे. तर मागच्या वेळेस आपण मागच्या सत्संगामध्ये तो अन्य लोकांबरोबर कसा संवाद करावा हे आपण बघितलं. तर आज आपण उपदेशी लोकांबरोबर का संवाद करावा. तुम्हाला सहज प्रश्न पडला असेल, काय उपदेशी लोकांबरोबर काय संवाद करायचा. ते त्यांना बोध झालेला असतो, ज्ञान झालेलं असतं आणि ते आपापली धार्मिकता करतात, परंतु ती पण आपली एक ड्युटी आहे, आपलं कर्तव्य. परमेश्वराने हा प्रेमाचा उपाय सांगितलेला आहे. पडिल्याची शुश्रूषा केली. आपण काय म्हणतो, पडिल्या म्हणजे कोण, आजाराने. पण जो आचाराने ज्ञानाने पडलेला आहे त्याची शुश्रूषा ही सुद्धा आपली एक ड्युटी आणि ते खूप मोठा प्रेमाचा उपाय परमेश्वराने सांगितलेला आहे. तर कधी आपण स्थानावर गेलो किंवा एखाद्या कार्यक्रमात गेलो, आपल्या शेजारी कोणीतरी बसलेलं असतं आणि आपल्याला माहित असतं हे उपदेशी म्हणूनच कार्यक्रमात आलेले, तर आपण सहज त्यांची ओळख करून घेतली पाहिजे. कोण, कुठले, उपदेश कधी घेतला, कोणाचा घेतला, एक सहज आपली जुजबी ओळख आपण त्यांच्याकडून करून घेतली पाहिजे. त्यातून एक संवाद होतो, ओळख होते आणि मग नंतर आपल्याला संवादाला वेळ जर असेल तर नक्कीच त्यांच्याबरोबर संवाद करता येतो की आपण उपदेश घेतला म्हणजे काय केलं आणि का उपदेश घेतला. खरं म्हणजे हा प्रश्न मी अनेकांना विचारत असतो तर ते हसतात. म्हणजे उपदेश का घेतला हा काय प्रश्न आहे का, परंतु तो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण उपदेश घेतो पण का घेतो, कशासाठी घेतला हे आपल्याला जर माहीत नसेल तर त्या घेण्याला कोणत्या प्रकारचा अर्थ नसतो. म्हणून उपदेश का घेतलाय आणि कशासाठी घेतलाय हे ज्यांनी ओळखलंय किंवा ज्यांनी समजून घेतलंय तोच अध्यात्मामध्ये प्रगती करू शकतो. उपदेश भेटणं किंवा उपदेश घेणं एवढं सोपं काम नाही आहे. कारण उपदेश घेणं म्हणजे बोध आणि बोध हा परमेश्वराचा स्पर्श आहे एक प्रकारचा आणि हा बोध एका जीवाला एका सृष्टीमध्ये एकदाच मिळत असतो. म्हणजे त्याचं अनन्य साधारण किंवा त्याची अनमोल अशी किंमत, त्याची किंमतच होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला उपदेश का भेटला किंवा उपदेश आपण का घेतलाय हे अनेकांनी, सर्वच उपदेशी लोकांनी समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर त्याच्याशी चर्चेला आपण सुरुवात करू शकतो की तुम्ही उपदेश घेतला तर का घेतला, कशासाठी घेतला, कोण निमित्त झालं किंवा उपदेश घेण्याची इच्छा तुम्हाला का निर्माण व्हावी, कोणत्या उद्देशाने तुम्ही घेतला. कारण उद्देश विचारला का आपली त्याची भक्ती लगेच लक्षात येते. कोणी सांगतं आम्ही आजारी होतो म्हणून उपदेश घेतला, कोणी म्हणतं आम्ही खूप गरीब होतो म्हणून उपदेश घेतला. मग एखादा त्यातला असतो जो दुर्मिळ असतो तो म्हणतो मला देवता आणि परमेश्वरातली भक्तीचा फरक कळाला आणि या जीवाला लागलेला जो रोग आहे जन्ममृत्यूचा त्यातून निघण्यासाठी परमेश्वर भक्ती ही गरजेची आहे, समजल्यानंतरच मी परमेश्वर भक्तीला लागलो. तर हा उपदेश हा अत्यंत महत्त्वाचा आणि हे कळणं हे अत्यंत गरजेचं असतं. म्हणून त्यांच्याशी आपल्याला संवाद साधणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्या संवादातून त्याला अभ्यासाला उद्युक्त करणं किंवा त्याला पुढं त्याची प्रगतीला हातभार लावणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यासाठी आपल्याला बी ते समजणं गरजेचं आहे.
तर संवाद आता आपला सुरू झालेला आहे. मग त्याला सहजच विचारा का तुम्ही तुमच्या इकडं कुणी सत्संग वगैरे घेतं का? तुम्ही एखाद्या सत्संगाला जोडलेले आहे का? जर असेल तर कोणतं सत्संग घेतंय आणि त्या सत्संगामध्ये कसला अभ्यास चालतो, कशावरती चर्चा होते आणि ते तुम्हाला पटतं का? तुम्ही रेग्युलर जाता का? महिन्यातून एकदा सत्संग असतो की आठवड्यातून एकदा सत्संग असतो? हे आपण त्याच्याबरोबर शेअर केलं पाहिजे आणि आपल्या सत्संगाची सुद्धा त्याला माहिती दिली पाहिजे. कारण त्यातून त्याला प्रेरणा भेटत असते आणि एकमेकाची ओळख होत असते. त्यांच्या सत्संगामध्ये काय चालू आहे याचं आपल्याला माहिती भेटून आपल्या ज्ञानात भर पडतोय किंवा आपल्या सत्संगामध्ये नेमकं काय चाललंय हे त्याला जर सांगितलं तर त्यांना अधिक ज्ञानात भर पडत असते. आणि जर एखादी व्यक्ती सत्संगाला जोडलेली नसेल किंवा त्यांच्या एरियात सत्संग होत नसेल तर त्यांना ते आपण सांगितलं पाहिजे की तुम्ही एक तर सत्संग सुरू करा. कोणते तरी साधू संत असतील आजूबाजूला किंवा काही वास्तविक लोक सुद्धा असतात की जे सुंदरपणे असे बोलू शकतात. त्यांना घेऊन तुम्ही सत्संग सुरू करा आणि सत्संगाची कशी व किती गरज आहे हे त्याला थोडक्यात सांगा. कारण सत्संगाशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. वैदिकतेतून कर्मकांडातून किंवा अंधश्रद्धेतून हा जीव सत्संगाशिवाय निघू शकत नाही आणि सर्वांच्या एकजुटीतून जे कार्य होतं धर्मकार्य होतं ते सत्संगाशिवाय होऊ शकत नाही. म्हणून त्याला सत्संग सुरू करण्यास उद्युक्त करा. त्याला वेगवेगळ्या आयडियाज द्या. परत त्याला आपण सहजच विचारलं पाहिजे. त्याच्या श्रद्धेला हात न घालता त्याच्या मनमार्यादा ठेवून तुमची नामं पाठ आहे का? कारण अनेक लोकांना मी विचारलं नाम पाठ आहे का, पण नामच सांगते नाही आणि एखाद्याने सांगितलं ते चुकीचं सांगतात. ते आपण त्या पद्धतीने त्याची सुधारणा केली पाहिजे. आणि एकमेकाला नाम न सांगणं हा एक खूप मोठा गैरसमज आहे. नाही आमच्या गुरुंनी सांगितलंय नाम कोणाला सांगायचं नाही. अरे पण तो उपदेशी आहे किंवा आपले साधू संत आहे ते पडताळणी करत असतात नामाची. तर आपण आपल्यामध्ये सांगण्याची अडचण नाही आली पाहिजे. तर नाम पाठ आहे का? तुम्ही स्मरण करता का? स्मरण कधी करता? स्मरण करताना कोणत्या वेळा आठवतात? कशा पद्धतीनं स्मरण करतात? किंवा आम्ही कसं करतो हे त्याला आपण सांगितलं पाहिजे. किंवा स्थानाला जाता का? ते स्थान नमस्कार करत असताना किंवा देवपूजा करताना काय म्हणतात ही माहिती त्याला आपण घेतली पाहिजे. त्याच्याकडून आपण घेतली पाहिजे आणि त्याला दिली पाहिजे. त्याच्यातून आपल्याला पण काही फायदा होईल. कारण काही गोष्टी आपल्या पण चुका होऊ शकतात. त्यातूनच आपला संवाद पुढे जात असतो. अन्य वार्ते करण्यापेक्षा धार्मिक चर्चा करून आपल्या ज्ञानात त्याच्या ज्ञानात जर भर पाडली तर एक धर्माचं खूप मोठं ज्ञान किंवा खूप मोठं कार्य होऊ शकतं. परत त्याच्यानंतर त्याला सांगितलं पाहिजे की तुमच्या घरी लीळाचरित्र आहे का, सूत्रपाठ आहे का, दृष्टांत पाठ आहे का याविषयी माहिती दिली पाहिजे. आणि ते तुम्ही वाचतात की नाही, ते सूत्रपाठाचं नियमित पारायण करता की नाही, लीळाचरित्र दररोज तुम्ही कुटुंबासहित 2-3 लीळा घेता की नाही. ते जर तुम्ही करत नसाल तर धर्मात असूनही काय उपयोगाचे नाही हे त्याला पटवून देऊन लीळाचरित्र, सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ हे उपलब्ध करून घेण्यासाठी त्याला तयार केलं पाहिजे. तर तुमच्या घरात जर श्रीमद भगवद्गीता, लीळाचरित्र, सूत्रपाठ किंवा दृष्टांतपाठ नसेल तर तुम्ही महानुभवच नाही, तुम्ही स्वतःला महानुभव म्हणून घेऊ शकत नाही. म्हणून अभ्यासाला त्याला सुरुवात करण्यासाठी एक त्याला उत्सुकता किंवा उत्साह निर्माण करण्यासाठी आपल्याला या ग्रंथांची त्यांना माहिती देणं अत्यंत गरजेचं आहे. किंवा आपण कसं करतो, आम्ही दररोज पारायण कसं करतो, लीळाचरित्र वाचायला लागल्यानंतर काय फायदा होतो, किंवा आम्ही बी तुमच्यासारखंच पहिले होतो तर जेव्हा अभ्यासाला लागलो तेव्हा काय फायदा झाला हे आपण त्याला समजून सांगितलं पाहिजे. परत त्यानंतर उपदेश तुम्ही घेतला आहे, परंतु उपदेश घेणं म्हणजे काय किंवा आपली किंमत भक्तीचा महिमा सांगून तो जपण्यास वाढवण्यास त्याला आपण सांगितलं पाहिजे. तर थोडक्यात आपण उपदेश घेतला आहे, किती प्रयासाने किती अनंत जन्मानंतर आपल्याला तो परमेश्वराने बोध दिला आहे, त्याची किंमत काय आहे हे त्याला आपण सांगून त्याचं महत्त्व त्याला सांगितलं पाहिजे आणि ते जपण्यास किंवा वाढवण्यास आपण त्याला उद्युक्त तयार केलं पाहिजे त्याला. परत त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा किंवा विकल्प याविषयी माहिती देऊन त्यापासून त्याला सावध राहण्यास सांगितलं पाहिजे. कारण धर्मात उपदेशी लोक सुद्धा खूप मिश्र भक्ती करतात, काही अंधश्रद्धा पाळतात किंवा चुकीच्या रूढी परंपरा पण आहे किंवा विकल्प जो आहे तो विकल्प सुद्धा मिश्र भक्तीच्या माध्यमातून करत असतात. तर त्याच्यापासून त्याला सावध आपण केलं पाहिजे आणि काही अंधश्रद्धेपासून त्याला काढलं पाहिजे. कारण परमेश्वरांनी
ही वैदिकता कर्मकांड उखाडण्यासाठी परमेश्वरांनी अवतार घेतलेला असतो. लोक अधर्माला धर्म समजायला लागतात त्यावेळेस परमेश्वर अवतार घेतात आणि खरा धर्म सांगत असतात. तर तो खरा धर्म आपण ह्या व्यक्तीला सांगितला पाहिजे. परत क्रियेविषयी, स्थानाविषयी, साधू संतांविषयी किंवा वासनिकांविषयी होकारात्मक चर्चा त्याच्याबरोबर केली पाहिजे की क्रिया तुम्ही करता की नाही, क्रियातून काय होतं, आयतूत भजन ज्ञानाप्रती साधन हे त्याला आपण सांगितलं पाहिजे. ज्ञान असेल किंवा परमेश्वराचं प्रेम जरी मिळवायचं असेल तर आपल्याला क्रियेशिवाय पर्याय नाही, पण ती क्रिया कुठं किंवा कशी आपण केली पाहिजे. किंवा स्थानांविषयी तुमच्या आजूबाजूचे कोणते स्थान आहे त्यांच्या लीळा तुम्हाला माहीत आहे का नाही, किंवा तुमच्या आजूबाजूला कोणत्या साधू संतांचे आश्रम आहे त्यांची तुम्हाला माहिती आहे का नाही, किंवा वासनिक लोक आहे आजूबाजूला तर त्यांची ओळख आहे की नाही. तुमचं एकत्रीकरण करून तुम्ही सत्संग घेऊ शकतात, असं त्याच्याशी चर्चा आपण केली पाहिजे. त्यानंतर एकमेकाची आता ओळख बऱ्यापैकी झालेली असल्या कारणाने त्यांचा नंबर तुम्ही घ्या, तुमचा नंबर त्यांना द्या, फोन नंबर, आणि त्यातून मधून एक चर्चा करत राहिली तर एक सावधानता ते आपल्याला सावध करतील, आपण त्यांना सावध केलं पाहिजे. धर्म कार्य करता की नाही, धर्म वाचन करता की नाही, तर धर्मनाथ तुमचं त्यातून दृढ होईल. धर्मावरती चर्चा करत राहिल्याने काय होईल की संघटनाविषयी सुद्धा तुम्ही त्यांना सांगू शकतात. संघटन काळाची गरज आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातूनच आपल्या धर्माची सेवा करू शकतो किंवा धर्मावरती येणारे घाले आपण रोखू शकतो. तर आपल्यामध्ये अलर्टनेस किंवा सावधानता किंवा जागरूकता येणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यासाठी उपदेशी लोकांबरोबरचा संवाद आपल्याला खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचं आपण एक संघटन बांधणीतून आपण सत्संग घेणं, कार्यक्रम राबवणं, सेवा करणं, काही अडीअडचणी असेल स्थानाच्या संदर्भात तर त्याच्यासाठी आपण एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून चर्चा उपदेशी लोकांबरोबरची खूप गरजेची आहे. परत आपण जिथे राहतो तिथे सत्संग घेण्याविषयी त्यांना विनंती करायची आहे. त्यांना सत्संग सुरू करण्यासाठी आपण कधीतरी वेळ काढून त्यांच्याकडे गेलं पाहिजे. परत सत्संग कसा घ्यावा, कशा पद्धतीनं घ्यावा, अशा पद्धतीनं आपण त्यांना तयार करून तो सुरुवात करण्यासाठी मदत केली पाहिजे. परत ज्यावेळेस वेळ भेटेल तर आपण स्वतः त्यांना जाऊन मार्गदर्शन करणं किंवा त्यांचं मार्गदर्शन घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. मार्गदर्शन घेताना कुठेही आपला युगो किंवा कमीपणा वाटला नाही पाहिजे आपल्याला, कारण भक्ताची थोरवी परमेश्वरच जाणतात. कोण कसा असेल, कोण कसा तुम्हाला काय देऊन जाईल आणि काय सांगून जाईल हे सांगता येत नाही. पण कोणाला कमी न लेखता त्याच्याकडून आपल्याला काही घेता येतंय का, काही शिकता येतंय का, किंवा तो आपल्याला काही वेगळं काही सांगू शकतो का धर्माच्या अनुषंगाने, तर हे आपण त्याच्याकडून ऐकून घेतलं पाहिजे, मार्गदर्शन घेतलं पाहिजे. परत एकत्र सत्संग करावा, कार्यक्रमाला सहभागी व्हावं किंवा करून घ्यावं. कधी आपल्याकडे कार्यक्रम असतो मग अशा लोकांना आपण सहभागी करून घेऊ शकतो. किंवा एक आपण आपल्या समाजामध्ये आज व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, याच्या माध्यमातून खूप लोक एकत्र येतात. शाळेचे मित्र येतात, कॉलेजचे मित्र येतात, किंवा काही नातेवाईक एकत्र येतात, त्यांच्या पार्ट्या होत असतात. तर आपण अशा माध्यमातून सत्संग आयोजित केला पाहिजे. महिन्यातून चला ह्या महिन्यात आमच्याकडे सत्संग, सर्वांना आपण बोलून घ्यायचं, पुढच्या महिन्यात तुम्ही सत्संग आयोजन करा. पण सत्संगामध्ये खाणं पिणं याला थोडासा मुरड देऊन तो ज्ञानाचा वेळ ज्ञानालाच कसा देता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. आणि त्यातून एक आपलं परमार्गाचं किंवा अच्युतगोत्र्याचं नाथं, एक कुटुंब कसं तयार करता येईल याचा आपण विचार करून ती एक संघटित बांधणी आपण केली पाहिजे. परत धर्मसंबंधात दृढ होण्यासाठी किंवा प्रगती होण्यासाठी व्यावहारिक ज्या गोष्टी आहेत त्या आपण टाळल्या पाहिजे. कारण उपदेशी लोक एकत्र येतात, काही व्यावहारिक त्यांचा संपर्क होतो, व्यावहारिकता निर्माण होते, त्यातून त्यांच्यामध्ये विसंवाद होताना मी खूप बघितलेले आहे. तर ज्यावेळेस आपला उपदेशी बांधवांबरोबर असा व्यावहारिक संबंध किंवा व्यावहारिकता न ठेवता आपण फक्त धार्मिक संबंध ठेवून ते कसं दृढ होईल आणि ते कसं वाढेल, त्यातून कोणत्या प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. तर त्याच्यासाठी काही नियम, सत्संगासाठीचे काही नियम असतील, काही संवादासाठीचे काही नियम असतील, काही शास्त्र अभ्यासासाठीचे काही नियम असतील, हे आपण ठरवलं पाहिजे. आणि ते ठरवूनच काही गोष्टी झाल्या पाहिजे. प्रत्येक गोष्टीला नियम असतो.
जर नियम जर नसेल तर त्या स्वातंत्र्यतेला स्वैराचार होऊन जातो आणि ती कोणती गोष्ट तडीत जात नाही. तर धर्माच्या या अनुषंगाने उपदेशी लोकांबरोबर किंवा साधू संतांबरोबर सुद्धा आपण संवाद केला पाहिजे. काही साधू संत आपले आले, त्यांची ओळख करून घेणं, तुम्ही दीक्षा घेतली, का घेतली, कशासाठी घेतली, त्याचा उद्देश काय, किती वर्ष झाले, तुम्ही लहानपणापासून मार्गातच होते का, बरं मार्गात असताना तुम्ही काय काय अभ्यास केला, कशा पद्धतीने अभ्यास केला, आज नेमकं तुम्ही काय करतात अभ्यासाच्या अनुषंगाने, साधना करतात म्हणजे नेमकं काय करतात, एक उत्सुकता आपल्याला असली पाहिजे. आधी त्या प्रेमातून साधू संतांशी सुद्धा आपण संवाद केला पाहिजे. त्या संवादातून आपल्याला अप्रत्यक्षरित्या मार्गदर्शन भेटतं, त्यांच्या जीवनाचा एक अनुभव आपल्याला घेता येतो आणि भविष्यात आपलं जे नियोजन आहे त्या नियोजनाला एक बळकटी तयार होते. जर नकारात्मक काही साधू संत किंवा नकारात्मक विचाराचे काही वासनिक जर भेटले तर नक्कीच आपल्या धर्माची जी प्रगती ती खुंटते. त्याच्यासाठी आपणही अत्यंत होकारात्मक राहून त्यांना काही गोष्टी सांगितल्या पाहिजे. मी साधू संतांना विचारतो, कारण कितीतरी साधू संत येतात पूर्वी प्रेमाचे संबंध निर्माण होण्यासाठी, बाबा तुम्ही दीक्षा घेतली, का घेतली, कशासाठी घेतली, तो उद्देश त्यांचा पर्पज त्यांचा आपल्याला स्पष्ट जर जाणवलं तर त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर आपलं ते संबंध दृढ होतात. किंवा काही लोक पण असे असतात की त्यांना आपण सावध पण करता येतो. माझा एक अनुभव आहे, असे अनेक अनुभव तुम्हाला सांगता येतील. पण एक भिक्षुक होते, ते माझ्याकडे आले आणि आल्यानंतर मी म्हटलं काय समस्या आहे, काय अडचण आहे बाबा, कोणत्या उद्देशाने तुम्ही आले, कारण ओळख नसताना आले म्हणजे आपण उद्देश विचारला पाहिजे आणि कोणतेही साधू आले आपण विचारलं पाहिजे की काय उद्देश येण्याचा तुमचा. तर त्यातून मग आपला संवाद सुरू होतो. तर त्यांनी सांगितलं की माझी मुलगी आहे आणि तिचं लग्न जमलंय, तर त्याच्यामध्ये थोडीशी आर्थिक अडचण निर्माण झालेली आहे, तर मला काही मदत करता येईल का. आता मला खूप आश्चर्य वाटलं. मग त्यांना विचारलं की बाबा तुम्ही दीक्षा घेतली, किती वर्ष झाली, कोणत्या उद्देशाने घेतलं, हे समजून सांगितलं. आणि आता तुमचा दैवराटीचे जरी असले तर तुमचा कर्मराटीशी संबंध नाहीये, बरं ती एक जबाबदारी एक तर पार पाडून तुम्ही यायला पाहिजे होतं. आता ड्रेस साधूनचा घालताय आणि पूर्वश्रमाच्या मुलीच्या लग्नासाठी तुम्ही जर कोणाकडून फंड मागत असेल तर आता मी तुम्हाला समजून घेईल, तुम्हाला समजून सांगेल, पण दुसरे लोक नकारात्मक भावनेतून यातून थोडंसं धर्मावरती विचलित सुद्धा होऊ शकतात, उदास सुद्धा होऊ शकतात. तर हे चुकीचं आहे. तुमचं घरी कोण कोण असतं, तर मोठा मुलगा आहे, तो नोकरीला आहे, सर्व वेळ आहे, तर तुम्ही कशाला हट्ट करतात. त्यांना सांगा मी साधू झालेलो आहे, आता माझा काही संबंध नाही, तुम्हाला जसं करता येईल तसं करा आणि माझं शुभचिंतन आहे, त्याच्यामुळे तुम्ही यात जर पडले तर तुम्ही आणखीन दुःखाला कारण होऊ शकता. जेव्हा मी त्यांना समजून सांगितलं तेव्हा ते त्यांच्या पण लक्षात आलं आणि ते म्हटलं माझी चुकी झाली, मी आता तुम्ही सांगितले त्याप्रमाणे स्पष्ट त्यांना सांगून देतो. ऑलरेडी त्यांची माझ्याकडून काही अपेक्षा नाहीये, पण मला वाटत होतं की चला आपल्या मुलीसाठी आपल्याला आपली ड्युटी म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे, माझ्याकडे तर काहीच नाहीये, तर मग तुमच्यासारख्या व्यक्तीकडे येऊन मी माझे विचार मांडावे असं मला वाटलं, म्हणून मी आलो. तर असे काही साधू संत असतात किंवा वासनिक असतात, काही चुकीच्या गोष्टी जर घेऊन येत असेल त्यांना आपल्याला आपल्या प्रेमाने समजून सांगता आलं पाहिजे. किंवा समजून सांगितलं, त्यांनी ऐकलं तर अधिक चांगलं, नाही ऐकलं तर त्यांची ड्युटी, त्यांचं कर्तव्य, आपण आपलं कर्तव्य करावं. तर वासनिकाच्या संदर्भात सुद्धा असतं की अभ्यास कशासाठी करायचा. बाबा सांगतात कधीतरी स्थानं करायची, कधीतरी पंगत द्यायची, कशासाठी त्या खटाटोपात पडायचं, असे काही वासनिक किंवा नामधारक लोक असतात. तर त्यांना आपल्याला ते सांगता आलं पाहिजे की ज्ञानाशिवाय कोणती गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही आणि ते ज्ञान तुला स्वतःलाच मिळवावं लागेल. जसं तुला भूक लागली तर तुलाच जेवावं लागेल, घरचं कुणी जेवून घेतलं तर तुझं पोट भरणार नाही, त्याप्रमाणे ही ज्ञानाची गोष्ट आहे, परमेश्वराच्या प्राप्तीची किंवा मुक्तीची गोष्ट आहे. तर त्या पद्धतीने त्याला समजून सांगावं लागतं. किंवा काही लोक असे उदास पण झालेले असतात, काही त्यांना अनुभव आलेला असतो, काही साधू संतांचा अनुभव, काही त्यांनी बघितलेलं असतं, काही ऐकलेलं असतं, तर त्यांना ते सांगता आलं पाहिजे की धर्म खरा आहे, तत्व खरं आहे. जीव हे इथून तिथून सारखेच, मग कपडे बदलले काय आणि कपडे नाही बदलले काय, ते संस्कार असतात, ते त्यांच्या कर्माने त्यांच्या पद्धतीनं त्यांना योग्य अयोग्य ते परमेश्वर बुद्धी देऊन त्यांना ते प्राप्त होईल. परंतु त्या अनुषंगाने तुम्ही का तुमचं जीवन खराब करताय. कारण माझ्या संपर्कात अनेक सुशिक्षित लोक असतात, काही डॉक्टर्स आहे, इंजिनियर्स आहे, उपदेशी आहे, 40-40-50-50 वर्षाचे उपदेशी आहे, ते रिटायर झालेले, ऑलरेडी कसली जबाबदारी त्यांच्यावर नाही. पण त्यांना जर मी म्हटलं की तुम्ही अनुसरल्याचं देव आहे, अनुसरल्याशिवाय परमेश्वर प्राप्त होणार नाही, तर तेव्हा तिथं जाऊन काय करायचं, तिथं सर्व असं ऐकलं मी, असं बघितलं,
ते असं असतं, ते तसं असतं, जे नकारात्मक भावना लोकांच्या खूप निर्माण झालेल्या आहेत. किंवा काही लोक साधू संतांना विचारतात मला अनुसरायचंय, तर मी काय करू, ते साधू संत सुद्धा सांगतात कशाला अनुसरतात, आगीतून उठून फुफंड्यात पडतात. तुम्ही आत्ता जे काम करताय तेच खूप मोठं आहे. अप्रत्यक्षरित्या त्याला इच्छाच नसते आणि त्याला परत बाबांनी जर सांगितलं तर त्याच्यात एक बळकटी निर्माण होते. ते चुकीचे जे गैरसमज आहे ते काढण्यासाठी उपदेशी किंवा साधू संतांबरोबर आपण ती चर्चा झाली पाहिजे आणि त्या चर्चेतून आपल्याला खूप मोठा फायदा होतो. आपल्या ज्ञानात भर पडते. आपल्याला आपल्या रस्त्याने चालताना सावधानता बाळगता येते. कोणत्या गोष्टी पाळायच्या, कोणत्या गोष्टी नाही पाळायच्या, कोणत्या गोष्टी स्वीकारायच्या, कोणत्या गोष्टी नाकारायच्या, हे यातूनच आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून आपण संवाद करणं अत्यंत गरजेचं आहे. किंवा कोणी उपदेशी आपल्याला भेटला, आता जुनी ओळख आहे, तर त्याला आपण विचारलं पाहिजे की बा तुझा अभ्यास काय चालला आहे, तू कशावरती आता चिंतन करतोय. किंवा साधू संत जरी असले तर त्यांनी आपल्याला विचारायला पाहिजे की तुमचा अभ्यास चालू आहे की नाही, तुम्ही कशावर चिंतन करतात. ते सोडून आपण जर त्यांच्या मुलाबाळांचे, त्यांच्या इस्टेटीचे आणि त्यांच्या घरादाराच्या गोष्टी जर करत असेल तर आपण दैवराटीचे आपल्याला म्हणून घेण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होत नाही आणि त्यातून मळीनत्व येण्याची शक्यता असते. म्हणून आपण अच्युत गोत्रीय बंधू जेव्हा भेटतो, अच्युत गोत्रीय साधू संत किंवा वासनिक भेटतो, तेव्हा धर्माचीच चर्चा केली पाहिजे. धर्माव्यतिरिक्त चर्चा थोडीशी जुजबी असली, काय चाललंय काय नाही, बरं आहे का, याच्या व्यतिरिक्त असलं नाही पाहिजे. कोणाच्या वैयक्तिक जीवनात खूप खोलवर जाऊन आपण त्याच्यामध्ये ढवळाढवळ करून किंवा डिस्टर्ब करून आपण डिस्टर्ब होण्याला काही अर्थ नाही. तर साधू संतांचं सामाजिक जीवन झालेलं असतं, त्याच्यामुळं त्यांना तुम्ही कोणत्या कार्यक्रम कसा चाललाय, कशाच्या उद्देशाने आहे किंवा ही धर्मात चाललेल्या योग्य अयोग्य गोष्टीची चर्चा झाली पाहिजे, त्यांच्याकडून काही ऐकलं पाहिजे, त्यांना आपण काहीतरी सांगितलं पाहिजे. अशा पद्धतीचा हा संवाद अत्यंत आपलेपणाने, अत्यंत प्रेमाने, त्यातून काहीतरी चांगलं निघावं या उद्देशाने आपण केला पाहिजे. कारण दूध असतं, ते दुधाचं भांडं जर आपण नुसतंच भरून ठेवलं तर ते नासण्याची शक्यता असते. पण ते दुधाचं भांडं मध्ये आपण घुसळण मिसळण जर केली तर त्यातून ताक निघेल, तूप निघेल, लोणी निघेल, खूप चांगले पदार्थ. म्हणून संवाद हा खूप अत्यंत गरजेचा आहे. परमेश्वराने सुद्धा सांगितलंय की तुम्ही एकामेकाशी चर्चा करून नूतन झालं पाहिजे, त्यातूनच तुम्ही बाहेर पडले पाहिजे. तर हा संवाद उपदेशी लोकांबरोबरचा आपला सतत असला पाहिजे. आपल्या आजूबाजूला किती लोक उपदेशी आहे त्यांची लिस्ट, त्यांचे फोन नंबर्स आपल्याकडे असले पाहिजे. आपल्या नातेवाईकांचे नंबर असतात, आपल्या मित्रमैत्रिणींचे नंबर असतात. मग आपण हे तर अच्युत गोत्रीय परमेश्वराने सांगितले, त्यांचे नंबर आपल्याकडे पहिल्यांदा असले पाहिजे. त्यांच्याशी संवाद, त्यांचा संपर्क आपला अगोदरचा असला पाहिजे आणि तोच आपल्याला आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी फायद्याचा होतो किंवा फायद्याचा होऊ शकतो, हा विचार आपण केला पाहिजे. नातेवाईकांचे जे संबंध आहे किंवा फोन नंबर्स आहे तर ते तर एक जगराटी आहे, समाजात राहायचं आहे म्हणून समाजाचे संकेत पाळण्याच्या उद्देशाने आपण ठेवत असतो आणि तेवढाच आपण भाग त्यात घेतला पाहिजे. परंतु आपलं उलट होतंय, आपण जिथं मनापासून अत्यंत चांगल्या विचारांनी, दृढ विचारांनी जिथं भाग घ्यायला पाहिजे तिथं आपण घेत नाही. अच्युत गोत्रीय लोकांशी आपला संवाद खूप कमी असतो, संपर्क खूप कमी असतो आणि नातेवाईकांचा खूप लागलेपणाने संपर्क असतो. तर ती ड्युटी आहे, ते कर्तव्य म्हणून तुम्ही करा, संपर्क ठेवा, जा या सगळं. परंतु त्यातून आपली आध्यात्मिक प्रगती होईल ते पण आपण साधल्या गेलं पाहिजे. आता काही नातेवाईक जे उपदेशी पण आहे, उलट त्यांच्याबरोबर दृढता तुमची अध्यात्माच्या अनुषंगानेच वाढली पाहिजे. नातेवाईक कम उपदेशी असेल तर दुधात साखर पडल्यासारखी आहे, परंतु तो संवाद अध्यात्माच्याच वेलीवरती, अध्यात्माच्याच नियमावरती करण्याची गरज आपण निर्माण केली पाहिजे. त्यांनी आपल्याकडे अध्यात्म म्हणून, आपण त्यांच्याकडे अध्यात्म म्हणून, दैवराटीचं म्हणून बघितलं पाहिजे. त्याच अनुषंगाने हा संवाद आपला झाला पाहिजे, अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही मागच्या वेळेस अन्य लोकांशी नक्कीच संपर्क साधला असेल, ते अनुभव अनेक लोकांनी मला शेअर केले. पुढच्या सत्संगामध्ये आपण ते नक्कीच शेअर करू. कारण अन्य लोकांबरोबरचे आलेले अनुभव आणि उपदेशी लोकांबरोबरचे आलेले अनुभव, जसं आता मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की अन्य लोकांमध्ये तुम्ही आठवड्यातून 2, 4, 5 लोकांशी संपर्क साधलाच पाहिजे, ती एक लिस्ट केली पाहिजे. तसं उपदेशी लोकांची एक लिस्ट आपल्याकडे असली पाहिजे आणि त्यांच्याबरोबर सुद्धा आपला संवाद असला पाहिजे. तो तत्वज्ञानावरती. एखादं सूत्रपाठ वाचत असताना एखाद्या सूत्राचा अर्थ आपल्याला नाही कळाला किंवा कळून सुद्धा आपल्या लक्षात नाही आला तर आपण त्यांच्याबरोबर
तो प्रश्न उत्तराच्या माध्यमातून आपण विचारलं पाहिजे की असं असं कसं कसं आहे माझ्या लक्षात आलं नाही. मग ते साधू संत असू शकतात, कोणी वाचनिक असू शकतात, किंवा एखादा अर्थ तुम्हाला समजलाय तर तुम्ही दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे की बाबा मला असं असं समजलं, आपली त्या दिवशी अशी चर्चा झाली पण ते माझ्या काही लक्षात आलं नाही त्याचं उत्तर, तर मी असं असं बघितलं किंवा असं असं ऐकलं. तर अशा पद्धतीचा उपदेशी लोकांचा संपर्क किंवा संवाद आपला आठवड्यातून 2-4 लोकांशी झाला पाहिजे. मग ते अन्य लोक असो किंवा उपदेशी लोक असो, याच्यात सातत्य सुद्धा आपण ठेवलं पाहिजे, कंटिन्युटी आपली ठेवली पाहिजे. म्हणजे त्यात एक प्रकारे धर्माशी आपण निगडीत किंवा धर्माशी आपण संपर्कात कंटिन्यू राहतो. आपल्यातलं मलिनत्व आपल्याला काढता येतं, आपल्याला अधिकार योग्यता वाढते. जर एक असे कितीतरी लोक आहेत का ज्यांनी उपदेश घेतला परंतु नंतर संपर्कातच राहिले नाहीत, ना कुठं देवपूजेला, न कुठं स्थानावरती, ना कुठं लोकांच्या संपर्कात, तर ते आपोआपच धर्मातून बाहेर पडलेले किंवा त्यांच्यामध्ये मलिनत्व निर्माण झालेले. तर धर्मात तुम्हाला प्रगतीला जायचं असेल, परमेश्वर प्राप्तीला जायचं असेल तर कुठल्या तरी कार्यक्रमात सहभागी होणं, सत्संगात सहभागी होणं, स्थानाला जाणं किंवा साधू संतांबरोबर किंवा वाचनिकांबरोबर सतत संवादात असणं हे अत्यंत गरजेचं आहे. ते टिकून राहण्यासाठी ते गरजेचं आहे. म्हणून धर्मात टिकण्यासाठी आपल्याला हा संवाद, याच्यामध्ये सातत्य, आणि जोपर्यंत परमेश्वर प्राप्ती होत नाही, आपण यातून बाहेर पडत नाही या गणपतीच्या खेळातून, तोपर्यंत हा संवाद किंवा हा प्रवास आपला असला पाहिजे. आणि त्याचा उद्देश अदृष्टपर किंवा अहेतुक असला पाहिजे. तेव्हाच परमेश्वर त्यातून आपल्याला सहाय्य करतील. तुमच्या निमित्ताने जर कोणी अन्य लोक उपदेशी झाले तर त्याची प्रसन्नता परमेश्वराकडे प्राप्त होऊन ती प्रसन्नता आपल्यापर्यंत, किंवा परमेश्वर आपला अभिमान घेऊन आपल्याला तो प्रेमाचा उपायासाठी फायदेशीर किंवा आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी, आध्यात्मिक रस्त्यावरती चालण्यासाठी ती आपल्याला शिदोरी होईल. किंवा उपदेशी लोकांना सुद्धा एखाद्याला तुम्ही अभ्यासाला लावलं, तो अभ्यास करायला लागला, नियमित अभ्यास करून काही आचाराकडे तो झुकला, दृढ झाला, तर त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला परमेश्वराच्या प्रेमप्राप्तीसाठी होईल. म्हणून हे सातत्य आपण सतत ठेवलं पाहिजे. आणि तेच सातत्य नुसतं सत्संगापुरतं 2 दिवसाचं 4 दिवसाचं नसलं पाहिजे. जसं प्रत्येक गोष्टीसाठी नियोजन असतं, हे सतत नियोजन असतं, त्याच्यात सक्सेस अनसक्सेसचा विषयच नाही आहे. आपण आपली ड्युटी, आपलं कर्तव्य, आणि हे जे करतोय ते आपण आपल्यासाठी करतोय. आपण कोणाला सांगणे इतपत आपली योग्यता नाही, पात्रता नाही, परंतु मला सांगावं म्हणून मी कोणाच्या तरी निमित्ताने मीच मला सांगत असतो. माझं आत्मचिंतन मला ठिकाणावर ठेवण्यासाठी किंवा माझी आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी मी हे करतो. ही भावना, हा हेतू आणि हा भाव जर तुमच्यात राहिला या गोष्टीसाठी, तर नक्कीच तुम्हाला थोड्या दिवसातच तुमच्यात झालेला बदल तुमच्या लक्षात येईल, आणि तो बदल तुम्हाला नक्कीच परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत घेऊन जाऊ शकतो. यासाठी सतत सातत्य ठेवणं, त्यातून संवाद साधणं, त्या संवादातून काहीतरी शोधणं, काहीतरी सापडणं, आणि ते इतरांना सांगणं. ज्यावेळेस आपण इतरांना सांगतो ते अप्रत्यक्षरित्या त्यांना सावध केल्यासारखं आहे. तर त्या पद्धतीनं हे आपलं नियोजन सतत असलं पाहिजे. त्या नियोजनातूनच आपण पुढे गेलो पाहिजे. तर आजपर्यंत आपण अनादीचे 3 पदार्थ बघितले. जीव हा पदार्थ बघितल्यानंतर त्याची प्रश्नपत्रिका आपण सोडून घेतली. त्यानंतर देवता हा पदार्थ बघितला, त्याची प्रश्नपत्रिका आपण सोडून घेतली. प्रपंच हा पदार्थ आपण बघितला, त्याची प्रश्नपत्रिका आपण आज सोडून घेतलेली आहे. आणि त्यानंतरही आपण अन्य लोकांशी कसा संवाद करावा, त्याचं प्रॅक्टिकल, उपदेशी लोकांशी कसा संवाद करावा त्याचं प्रॅक्टिकल, परत काही जनरल नॉलेज, काही साहित्याच्या अनुषंगाने सत्संग, किंवा सृष्टीची निर्मिती आणि त्या निर्मितीच्या पाठीमागचा परमेश्वराचा उद्देश, परमेश्वराचं मिशन, हा जो पहिला सत्संग आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. तो पुन्हा पुन्हा ऐका, त्याचं चिंतन करा, कारण ते प्रत्येक वेळेस आपल्याला ते सावध करत असतं, आपली जाणीव आपल्याला करून देत असते, आपली किंमत आपल्याला ती सांगत असतं. म्हणून तो सत्संग अत्यंत गरजेचा आहे. आणि तोच सत्संग तुम्हाला अनेक वेळा अनेकांबरोबर संवाद करताना उपयोगी पडणार आहे, इतरांना तो सांगता येणार आहे. यानंतर आपण अनादीचा 4था पदार्थ आहे परमेश्वर, याचं कार्यकारण स्वरूप लक्षण किंवा शब्दाचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. परंतु त्या अगोदर काही निर्णय आपल्या पूर्वजांनी लावून टाकलेले आहे, तर त्या निर्णयावरती आपले वेगळ्या विषयावरती सत्संग होणार आहेत. तुम्ही नक्कीच हे सत्संग पूर्ण शांतपणे आणि एकाग्रपणे ऐकतात. ऐकल्यानंतर मला त्याच्या प्रतिक्रिया देतात. ही अत्यंत जमेची बाजू आहे.
परंतु हे मिशन जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला घेऊन जाणं ही आपली ड्युटी आहे. याच्यासाठीच आपण ही गोष्ट करतोय हे लक्षात घ्या. संपर्कात राहा, संघटन तयार करा. आम्ही आमच्या मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम प्रायोगिक दृष्टिकोनातून करत राहतो. त्यामध्ये तुम्ही वेळोवेळी सहभागी होत राहा एवढीच मी आपणाकडे विनंती करेन. दंडोत प्रणाम.